राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, मक्का त्याच्यासोबतच भरपूर सारे शेतकरी मूग, उडीद या पिकाची सुद्धा लागवड करतात. मित्रांनो, अतिशय कमी कालावधीचे हे पीक आहेत. बऱ्यापैकी 60-70 दिवसाच्या दरम्यान पूर्णपणे पेरणी झाल्यानंतर काढणीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं सध्या खरीप हंगामामध्ये आपण कशाप्रकारे मूग या पिकाची लागवड करू शकतो, ज्याच्यामध्ये बियाण्याची निवड, त्याच्यासोबत तणनाशक, खत, मुख्य 1-2 ज्या समस्या येतात, जसं मावा येतोय, त्याच्यासोबतच शेंग पोखरणारी अळी येते. तर या समस्यावरती आपल्याला कशाप्रकारे तिथं समाधान शोधणं गरजेचं आहे, लागवड कशाप्रकारे करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन हे मूग किंवा उडीद या पिकातून घेऊ शकतात. मित्रांनो, बाजारभाव पण ठीकठाक असतो आणि उत्पादन जर 5-6 क्विंटलच्या आसपास 7 क्विंटलपर्यंत जर तुम्ही एका एकरातून घेऊ शकले, तर तुमचा तिथं मला तरी असं वाटतंय सोयाबीनपेक्षाही किंवा कापसापेक्षाही तुम्ही या पिकातून तिथं जास्तीत जास्त पैसा हा उरवू शकता. कारण मित्रांनो, खर्च कमी आहे आणि उत्पादन सुद्धा मापातच आहे, परंतु भरपूर सारे शेतकरी आता या पिकाकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, सगळ्यात अगोदर उत्तम लागवडीची योग्य वेळ कोणती आहे मूग किंवा उडीद या पिकाची आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण मूग या पिकाची किंवा उडीद या पिकाची लागवड ही तिथं करू शकतो. जास्त जर उशीर जर झाला शेतकरी मित्रांनो, तर आपल्या मुगाच्या किंवा उडदाच्या तिथं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट ही होऊ शकते. याच्यानंतर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की मुगाच्या जाती कोणत्या आहेत, कोणत्या कोणत्या व्हरायटीचा तुम्ही तिथं विचार हा करू शकता, ज्या जाती तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन कदाचित मिळवून देऊ शकतात. ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, पहिली व्हरायटी आहे कोपरगाव या नावाची व्हरायटी आहे. कालावधीचा जर विचार केला तर 65 ते 70 दिवसाच्या आसपास आपल्याला काढणीला आलेली पाहायला मिळते. मर व करपा, पिवळापणा, केवडा रोग, म्हणजे भुरीचा जो रोग आहे, तर त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ही जी रोगप्रतिकारक क्षमता आहे आणि 10 क्विंटल प्रति हेक्टरच्या आसपास उत्पादन तुम्ही घेऊ शकता. परंतु टोकन वगैरे पद्धतीने लागवड केली तर निश्चितच याच्यापेक्षाही जास्त उत्पन्नही घेऊ शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, BM 4 नंबरची व्हरायटी आहे. कालावधी 65 ते 70 दिवसाच्या 67 दिवसाच्या आसपास आहे. करपा, भुरी वगैरे या रोगांवरती रोगप्रतिकारक क्षमता हिची चांगली आहे. 11 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी म्हणजे 2.5 एकरातून तुम्ही तेवढं उत्पन्नही घेऊ शकता. तिसरी जी व्हरायटी आहे BPMR 145 या नंबरची सुद्धा व्हरायटी आहे. कालावधी 60 ते 65 दिवसाचा आहे. ही सुद्धा रोगप्रतिकारक क्षमतेची चांगली आहे. BM 2002-1 या नंबरची एक व्हरायटी आहे मित्रांनो. 65 ते 70 दिवसाच्या आसपासचा कालावधी आहे. BM 2003-2 या नंबरची व्हरायटी आहे. 65-70 दिवसाच्या आसपासचा कालावधी आहे. 10 क्विंटलच्या आसपास प्रति हेक्टरी तुम्ही उत्पादन घेऊ शकता. PKV मित्रांनो, कालावधी 70 ते 65 दिवसाचा आहे. त्याच्यानंतर PKV ग्रीन गोल्ड या नावाची व्हरायटी आहे. 70-75 दिवसाच्या आसपास कालावधी आहे आणि ही एक वैभव खूप जास्तीत जास्त चालते, कारण हिचं उत्पादन देण्याची क्षमता प्रति हेक्टरी 14 ते 15 क्विंटलच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. 70-75 दिवसाच्या आसपासचा कालावधी आहे. तर मित्रांनो, मुगाच्या व्हरायटीमध्ये तुम्ही या वाणाचा विचार हा करू शकता. त्याच्यानंतर उडद्याच्या जातीचा जर विचार केला तर BDU 1 या नंबरची व्हरायटी आहे. दाणे मध्यम ते काळ्या रंगाचे व टपोरे आपल्याला पाहायला मिळतात. 70-75 दिवसाच्या आसपास कालावधी आहे. दुसरी व्हरायटी आहे TU 1 या नंबरची व्हरायटी आहे. कालावधी 70-75 दिवसाचा आहे. 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टरी तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता. TPU 4 ही सुद्धा चांगली व्हरायटी आहे. TPU 2 परत PKV उडीद 15 अशा वेगवेगळ्या या ज्या प्रायव्हेट कंपन्यांच्या व्हरायट्या नाहीत शक्यतो याच्यामध्ये, वेगवेगळ्या ज्या रिसर्च केलेल्या व्हरायट्या आहेत युनिव्हर्सिटींनी वगैरे, तर त्या इथं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता रिपॅकिंग करून भरपूर साऱ्या लोकल प्रायव्हेट कंपन्यांकडे ह्या व्हरायटी असू शकतात. तर तुम्हाला जी चांगली कंपनी आहे तर ती वाण तिथं निवडणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या नावाने येऊ शकतात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपली जैविक पद्धतीने जर तुम्ही गेले तर आपल्याला बीज प्रक्रिया तिथं करणं गरजेचं आहे. ही एक जैविक बीज प्रक्रिया किट आहे. तर तुम्ही इथं 25 किलो झालेला आहे मित्रांनो. बऱ्यापैकी 6-7 किलो बियाणं प्रति एकरासाठी लागतं. तर 1 एकरासाठी तुम्ही जेवढं बियाणं पेरणार आहेत तर त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करून घ्या अवश्य, म्हणजे भविष्यात मर वगैरे ती काही येणार नाही. तण नियंत्रण मित्रांनो, हे मी तुम्हाला प्री इमर्जन्स तणनाशक इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्या तणनाशकामध्ये पेंडामिथिलिन हा घटक आहे, तर तुम्ही मूग किंवा उडीदाची पेरणी करून झाल्या 48 तासाच्या आतमध्ये प्रतिपंप 70 मिली स्टॉम्प एक्स्ट्रा वापरू शकता, किंवा UPLचं दोस्त सुपर येतं त्या तणनाशकाचा वापर करू शकता, किंवा इतर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही चांगलं तणनाशक अवश्य वापरा. मित्रांनो, उगल्यानंतर 20-25 दिवसाच्या आसपास लेबल क्लेम असलेलं तणनाशक नाहीये.
परंतु भरपूर सारे शेतकरी वापरतात फ्युजीफ्लेक्स, जे सिजेंटा कंपनीचे ते. आता मी तुम्हाला याला डायरेक्ट रिकमेंडेड करत नाही कारण लेबल क्लेम नाही म्हणून. तर तुम्ही 40 मिली प्रतिपंप फ्युजीफ्लेक्स सुद्धा वापरू शकता तुमच्या जिम्मेदारीवरती. परंतु हे प्री इमर्जन्समध्ये लागवड झाले तुम्ही या तणनाशकाचा वापर हा 48 तासाच्या आतमध्ये करून घ्या. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, उडीद आपल्याला कशा प्रकारे लागवड करायची? बऱ्यापैकी आपल्याला 2 बेडमधलं अंतर 3 फूट ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो. 3 फूट अंतर ठेवल्यानंतर बऱ्यापैकी हा जो टॉप असणार आहे बेडचा, तर तो आपल्याला 2 फुटाचा तिथं टॉप घ्यायचा आहे. आणि 2 फुटाच्या टॉपमध्ये आपल्याला 2 ओळी मुगाच्या तिथं टोकन करायच्यात. बऱ्यापैकी एका ठिकाणी 2-2, 3-3 दाणे पडले तरी काही हरकत नाही, परंतु टोकनच करा. 2 ओळीमधलं अंतर आपल्याला 1.5 फूट ठेवायचं आहे आणि 2 झाडामधलं अंतर आपल्याला 6 इंच म्हणजे अर्धा फूट ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जी काही मूग आहे किंवा उडीद आहे तर याची टोकन ही करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला मूग किंवा उडीद यामध्ये तूर हे पीक आंतरपीक म्हणून घ्यायचं असेल तर एकंदरीत विचार केला तर तुम्हाला 4 ओळी अशा मूग उडीदाच्या लावायच्या आहेत. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, साईडला आपल्याला 2 ओळी ज्या असणार आहेत तर त्या आपल्याला तुरीच्या लावायच्या. बऱ्यापैकी तुरीच्या 2 ओळीमधलं अंतर आपल्याला 3 फूट ठेवायचं आहे आणि ही तुरीची ओळ याच्यामधलं अंतर आपल्याला 7.5 फूट ठेवायचं आहे. बऱ्यापैकी 2 जे आपले सोयाबीनचे ओळी असणार आहेत तर त्याच्यामध्ये 1.5 फूट अंतर 2 ओळीमध्ये आणि 2 झाडामधलं अंतर आपल्याला मुगाचे तर ते 6 इंच म्हणजे अर्धा फूट ठेवायचे. तर अशा प्रकारे तुम्ही तूर, मूग, उडीद आंतरपीक हे घेऊ शकता. खत व्यवस्थापन मित्रांनो, बऱ्यापैकी पेरणी करतानाच आपल्याला या पिकाला खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे. प्रति एकरासाठी तुम्ही 10-20-20-75 किलो वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो आणि MOP पोटॅश आपण 30 किलो तिथं वापरू शकतो. या पिकांना जास्त नत्रयुक्त खतांचा शक्यतो वापर करायचा नाही. जर DAP वापरणार असाल तर 50 किलो वापरा आणि MOP पोटॅश आपल्याला 25 किलो वापरायचं आहे. 15-15 आपल्याला 50 किलो किंवा त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो. या 4 ऑप्शनपैकी कोणताही एकच ऑप्शन निवडायचा. आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, NPK कन्सोजी या नावाचं एक पाटील बायोटेकचं जबरदस्त प्रोडक्ट आहे. दाणेदार स्वरूपात बॅक्टेरियायुक्त हे खत आहे. जबरदस्त बॅक्टेरिया, नत्रज, पुरत, पालाश या अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आहेत. तर हे जर भेटलं तुमच्या तिकडं तर 25 किलो वापरा. फवारणी म्हणजे मित्रांनो, मूग आणि उडीद या पिकामध्ये जास्त काही समस्या नाही. एकतर म्हणजे भुरीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो. जर भुरी या रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव जर झाला तर तुम्ही एखादं साधं बुरशीनाशक वापरा, ज्याच्यामध्ये रेडोमिल गोल्ड वापरू शकता 40 ग्रॅम प्रतिपंप किंवा साप पावडर वापरलं तरी चालेल 40 ग्रॅम प्रतिपंप किंवा शेतकरी मित्रांनो, अवतार या नावाचं बुरशीनाशक वापरू शकता 40 ग्रॅम प्रतिपंप. अशा प्रकारे शेंगामध्ये शेंग पोखरणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव जर झाला तर अशा टायमाला तुम्ही कोरेजन घ्या 6 मिली प्रतिपंप, त्याच्यासोबत साप पावडर वापरा 40 ग्रॅम प्रतिपंप आणि ब्लेस सुपर एखादं साधं स्टिकर 5 मिली प्रतिपंप. ही अळी तिथं नियंत्रित होईल. त्याच्यानंतर जास्तीत जास्त काळ्या माव्याचा तिथं आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर या मावा नियंत्रण करण्यासाठी तुम्ही उलाला वापरू शकता 8 ग्रॅम प्रतिपंप, त्याच्यासोबत एखादं बुरशीनाशक आणि एखादं जे स्टिकर आहे तर ते घ्या. तर या महत्त्वाच्या 2 समस्या आणि एक भुरीचा 3 महत्त्वाच्या समस्या आपल्याला मूग उडीद पिकामध्ये पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, बऱ्यापैकी फवारणी, वाणं, त्याच्यानंतर लागवडीची पद्धत, तणनाशक, खत व्यवस्थापन, परत बीज प्रक्रिया थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय. व्हरायट्या पण सांगितल्या. तुमच्या अनुभवानुसार व्हरायटीची निवड करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत रामराम.